हॅलो स्टुडंट्स, आज आपण एन्व्हायरमेंटल स्टडीज या विषयातील चॅप्टर नंबर 4 एन्व्हायरमेंटल पोल्युशन या चॅप्टरमधील वेस्ट वॉटर हा सब टॉपिक बघणार आहोत. तर आपलं आजचं कोर्स आउटकम आहे अप्लाय टेक्निक्स टू रिड्यूस एन्व्हायरमेंटल पोल्युशन आणि युनिट आउटकम आहेत स्टेट द इम्पॅक्ट्स ऑफ सीवेज and state various units and their functions of sewage treatment plants. तर आपले आजचे लर्निंग ऑब्जेक्टिव्ह आहेत बघा. स्टुडंट will be able to understand the sewage treatment process. तर आजच्या सेशनमध्ये आपल्याला सिवेज ट्रीटमेंट प्रोसेस कशी असते ते आपल्याला बघायचं आहे. कंटेंट आहे बघा, वेस्ट वॉटर जनरेशन, इम्पॅक्ट ऑफ वेस्ट वॉटर, त्यानंतर वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्रोसेस आणि लास्ट पॉईंट आपला असणार आहे CPCB नॉर्म्स ऑफ सिवेज डिस्चार्ज. तर हे आपलं आजच्या सेशनचं कंटेंट आहे. याच्यामधला आपला फर्स्ट पॉइंट आहे जनरेशन ऑफ वेस्ट वॉटर. वेस्ट वॉटर कसं जनरेट होतं ते आपल्याला बघायचं आहे. द लिक्विड वेस्ट generated from domestic and industrial facilities is called wastewater. डोमेस्टिक फॅसिलिटीज म्हणजे आपल्या घरामधून जे लिक्विड वेस्ट जनरेट होतं किंवा इंडस्ट्रीमधून जे लिक्विड वेस्ट जनरेट होतं त्याला आपण वेस्ट वॉटर असं म्हणणार आहोत. म्हणजे बघा, आपल्या घरामधून आपण किचनमधून जे पाणी भाज्या धुतल्यानंतर स्वयंपाकानंतर जे पाणी आपण टाकून देतो किंवा आपलं बाथरूमचं पाणी असेल कपडे धुतल्यानंतरचं, ठीक आहे, तर आपल्या घरामधून हे जे सगळं पाणी जातं त्याला आपण वेस्ट वॉटर असं म्हणणार आहोत. किंवा इंडस्ट्रीमधून जे पाणी खराब पाणी बाहेर पडतं त्याला आपण वेस्ट वॉटर असं म्हणणार आहोत. Water bodies can be polluted by wide variety of substances including pathogenic microorganisms, organic waste, toxic chemicals, sediments, oil and grease, solid waste etc. ठीक आहे. तर हे जे वेगवेगळ्या प्रकारचे सबस्टन्सेस आहेत जे पाण्यामध्ये मिक्स होतात, कंटॅमिनेट होतात आणि त्याच्यामुळे काय होतं, ते पाणी पोल्यूट होतं. त्याच्यामध्ये पॅथोजन्स आहेत, म्हणजे डिजीज कॉजिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, बॅक्टेरिया आहेत. ऑर्गॅनिक वेस्ट आहे ज्याला आपण ह्युमन ॲनिमल एक्सक्रेटा म्हणू शकतो. टॉक्सिक केमिकल्स आहेत इंडस्ट्रीमधून बाहेर पडणारे. सेडिमेंट्स आहेत, बरोबर. त्यानंतर ऑइल, ग्रीस, वेगवेगळ्या प्रकारचे सॉलिड वेस्ट आहेत. तर हे सर्व जे आहे त्याला आपण वॉटर पोल्युटंट म्हणू शकतोय. त्याच्यामुळे ते पाणी काय होतं, पोल्यूट होतं, ठीक आहे, आणि ते वापरण्यायोग्य राहत नाही. Such a polluted water is called as wastewater or sewage. हे जे पोल्युटेड वॉटर आहे त्या पोल्युटेड वॉटरला आपण काय म्हणणार आहोत, वेस्ट वॉटर किंवा सिवेज असं म्हणणार आहोत. ठीक आहे. मग सिवेजचे टाइप्स काय आहेत बघा. सिवेजचे 4 टाइप्स आहेत. टाइप्स ऑफ सिवेज. फर्स्ट आहे डोमेस्टिक सिवेज, जे आपल्या घरामधून तयार होतं. सेकंड टाइप आहे इंडस्ट्रियल सिवेज, जे इंडस्ट्रीमधून तयार होतं.
तिसरा आहे सॅनिटरी सिवेज आणि चौथा आहे स्टॉर्म सिवेज. ठीक आहे. सो लेट अस सी these types one by one. First type is domestic sewage. It carries used water from houses and apartments. आपल्या घरामधून अपार्टमेंटमधून जे वापरलेलं पाणी बाहेर पडतं त्याला आपण डोमेस्टिक सिवेज असं म्हणणार आहोत. इट इज अ प्रायमरी सोर्स ऑफ पॅथोजेन्स और डिसीज कॉजिंग मायक्रोऑर्गॅनिझम्स. डिसीज कॉजिंग मायक्रोऑर्गॅनिझम्सचा हा प्रायमरी सोर्स आहे. A lot of diseases results from being in contact with sewage water, such as diarrhea, cholera, typhoid, dysentery or skin infections. असे वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस काय होतात या पोल्युटेड वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं किंवा आपण जर ते कंझ्युम केलं तर आपल्याला हे वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर बॉर्न डिसीजेस होतात. डोमेस्टिक सिवेज contains excess of nitrates and phosphates which promote the growth of algae. हे जे घरातून बाहेर पडणारं सांडपाणी आहे याच्यामध्ये नायट्रेट्स आणि फॉस्फेटचं प्रमाण काय असतं, जास्त असतं, बरोबर. आणि हे जर आपण वॉटर बॉडीमध्ये मिक्स केलं तर त्या वॉटर बॉडीमध्ये काय होतं, अल्गीची ग्रोथ जास्त प्रकारे होते. आणि अल्गीची ग्रोथ जर जास्त झाली तर त्या वॉटरमधला जो डिझॉल्व ऑक्सिजन आहे तो डिझॉल्व ऑक्सिजन ह्या अल्गी काय करतात, कंझ्युम करतात. आणि त्यामुळे त्या वॉटरमधला ऑक्सिजन काय होतो, कमी होतो, बरोबर. त्या वॉटरचे ऑक्सिजन डिमांड, ज्याला आपण बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड म्हणतो, ती वाढते आणि त्याचा परिणाम हा ॲक्वॅटिक इकोसिस्टीमवरती होतो. ठीक आहे. सेकंड टाईप आहे इंडस्ट्रियल सिवेज. इट इज द युज्ड वॉटर फ्रॉम व्हेरियस प्रोसेसेस इन द इंडस्ट्रीज. इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रोसेसेससाठी पाणी वापरलं जातं. म्हणजे जनरली कशासाठी वापरतात तर टू क्लीन व्हेरियस मशीन पार्ट्स. मशीनचे जे पार्ट्स असतात ते क्लीन करण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये वॉटर वापरलं जातं, बरोबर. आणि हे क्लीन केलेलं जे वॉटर आहे, वापरलेलं वॉटर आहे, त्याच्यामध्ये ऑइल, ग्रीस, डर्ट, बरोबर, हे मिक्स झालेले असतात. त्याला आपण इंडस्ट्रियल सिवेज असं म्हणतोय. सो इंडस्ट्रियल वेस्ट इन्क्लूड डर्ट अँड ग्रॅव्हल, त्यानंतर मशिनरी अँड कॉन्क्रीट, स्क्रॅप मेटल, ऑइल, सॉल्वंट्स, केमिकल्स, स्क्रॅप लंबर, इवन व्हेजिटेबल मॅटर्स फ्रॉम रेस्टॉरंट्स. ठीक आहे. तर हे सर्व त्या पाण्यामध्ये मिक्स झालेलं असतं. ठीक आहे. आणि त्यामुळे ते पाणी काय होतं, पोल्युटेड होतं. तर इथे तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे बघा, इंडस्ट्रीमधून बाहेर पडणारं पाणी, ज्याला आपण इंडस्ट्रियल सिवेज किंवा इफ्युलंट असं म्हणतो. त्यानंतर आहे बायोमेडिकल वेस्ट किंवा ई वेस्ट. When it enters the wastewater, its effect becomes more dangerous. मेडिकल वेस्ट आहे किंवा इलेक्ट्रॉनिक वेस्ट आहे, त्याच्यामध्ये मेटल असतात, बरोबर. आणि हे जर पाण्यामध्ये मिक्स झालं तरी काय होतं, त्या वॉटरचं पोल्युशन होतं. तिसरा टाईप आहे सॅनिटरी सिवेज. ठीक आहे. सो सॅनिटरी सिवेज इट इन्क्लूड्स द लिक्विड वेस्ट फ्रॉम डोमेस्टिक अँड इंडस्ट्रियल प्रोसेस. ठीक आहे. तर बघा, हे जे सॅनिटरी सिवेज आहे आपल्या घरामधून पण बाहेर पडतं, इंडस्ट्रीमधून पण बाहेर पडतं. दिस सिवेज इज एक्स्ट्रीमली फाउल अँड रिक्वायर्स टू बी डिस्पोज्ड ऑफ व्हेरी केअरफुली. चौथा टाईप आहे स्टॉर्म सिवेज. The surface runoff developed during and immediately after rainfall over the connected area which is collected in the form of sewage is called as storm sewage. पाऊस पडल्यानंतर जे पावसाचं पाणी वाहतं जमिनीवरून, बरोबर, तर त्याला आपण स्टॉर्म सिवेज असं म्हणतोय.
ते पण काय आहे, पोल्युटेड वॉटर आहे, वापरण्यायोग्य नाहीये. गढूळ पाणी असतं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा कचरा, वेगवेगळ्या प्रकारची घाण त्याच्यामध्ये मिक्स झालेली असते. नेक्स्ट पॉइंट आहे इम्पॅक्ट ऑफ वेस्ट वॉटर. तर फर्स्ट पॉइंट आहे इम्पॅक्ट ऑफ वेस्ट वॉटर ऑन द एन्व्हायरमेंट. ठीक आहे. सो फर्स्ट इम्पॅक्ट, इट क्रिएट्स अ न्यूसन्स, बॅड स्मेल. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतं, तर बॅड स्मेल तयार होतो. सेकंड आहे पोल्युट्स वॉटर रिसोर्सेस. त्याच्यामुळे काय होतं, वॉटर रिसोर्सेसचं पोल्युशन होतं. ठीक आहे. पोल्यूट वॉटर रिसोर्सेस. तिसरा इम्पॅक्ट आहे एअर पोल्युशन. त्याच्यामुळं एअर पोल्युशन होतं, एअरच्या क्वालिटीवरती याचा परिणाम होतो. चौथा आहे लँड और सॉइल पोल्युशन. ठीक आहे. त्याच्यामुळं सॉइल पोल्युशन होतं किंवा लँड पोल्युशन होतं. ठीक आहे. नेक्स्ट, द मोस्ट इमिजिएट इफेक्ट ऑफ वेस्ट वॉटर ऑन द एन्व्हायरमेंट is destruction of natural habitat of aquatic wildlife like fishes, crabs, birds, tortoise, etc. due to exposure to harmful chemicals. याचा डायरेक्ट इम्पॅक्ट हा ॲक्वॅटिक इकोसिस्टीम वरती होतो, ॲक्वॅटिक वाईल्डलाईफ वरती होतो. म्हणजे फिशेस, क्रॅब्स, टॉर्टॉइस, बर्ड्स, बरोबर, याच्यावरती त्या पोल्युटेड वॉटरचा इम्पॅक्ट होतो आणि ते काय होतात, सफर होतात. नेक्स्ट आहे इम्पॅक्ट ऑफ वेस्ट वॉटर ऑन ह्युमन हेल्थ. वॉटरमध्ये असणारे जे पॅथोजन्स आहेत, डिजीज कॉजिंग बॅक्टेरियाज आहेत, त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर बॉर्न डिसीजेस होतात, लाईक टायफॉइड, कॉलरा, पॅराथायफॉइड, फीवर, डिझेंट्री, जॉन्डाईस अँड अमिबॉयसिस. अशा प्रकारचे वेगवेगळे वॉटर बॉर्न डिसीजेस हे जर हे पोल्युटेड वॉटर कंझ्युम केलं तर आपल्याला होतात. ठीक आहे. Chemicals in the water also have negative effect on our health. Pesticides can damage the nervous system and it can cause cancer. जे पेस्टिसाइड्स आपण पिकावरती फवारतो, या पेस्टिसाइडमध्ये असणारे केमिकल्स हे जर आपल्या बॉडीमध्ये गेले तर ते आपल्या बॉडीच्या नर्वस सिस्टीमला काय करतात, डॅमेज करतात आणि त्याच्यामुळं कॅन्सर होऊ शकतो. Hence, sewage must be treated before release into water bodies. ठीक आहे. आता सिवेज ट्रीटमेंट प्रोसेस हा आपला नेक्स्ट पॉइंट आहे. सिवेज ट्रीटमेंट इज द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग पोल्युटंट्स फ्रॉम बोथ डोमेस्टिक अँड इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर. डोमेस्टिक वेस्ट वॉटर आणि इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर मधून जे सिवेज तयार होते त्या सिवेज मधले हार्मफुल पोल्युटंट रिमूव्ह करणं किंवा ते सेपरेट करणं, याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण सिवेज ट्रीटमेंट प्रोसेस असं म्हणणार आहोत. ठीक आहे. तर ऑब्जेक्टिव्ह काय आहे, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ सिवेज ट्रीटमेंट इज टू प्रोड्यूस अ सेफ डिस्पोजेबल इफ्युलंट विदाउट पोल्युटिंग द सराउंडिंग एन्व्हायरमेंट. ठीक आहे. असं सेफ डिस्पोजेबल सेफ डिस्पोजेबल इफ्युलंट तयार करणं ज्याच्यामुळं सराउंडिंग एन्व्हायरमेंटचं पोल्युशन होणार नाही. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ सिवेज ट्रीटमेंट इज टू प्रोड्यूस अ सेफ डिस्पोजेबल इफ्युलंट विदाउट पोल्युटिंग द सराउंडिंग एन्व्हायरमेंट. ठीक आहे. आता सिवेज ट्रीटमेंट प्रोसेस जी आहे त्याच्या काही स्टेप्स आहेत. स्टेप्स काय आहेत बघा, 3 स्टेप्स आहेत. प्रायमरी ट्रीटमेंट, त्यानंतर आहे सेकंडरी ट्रीटमेंट आणि टर्शियरी ट्रीटमेंट. ठीक आहे. तर इथं सिवेज ट्रीटमेंट प्रोसेसचा फ्लोचार्ट दाखवलेला आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये स्क्रीनिंग येतं, त्यानंतर सँड अँड ग्रीट रिमूव्हल येतं आणि प्रायमरी क्लॅरिफिकेशन. ठीक आहे. त्यानंतर सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये
एरिएशन आहे, क्लॅरिफिकेशन आहे. टर्शरी ट्रीटमेंटमध्ये परत क्लॅरिफिकेशन, डिसइन्फेक्शन, न्यूट्रिएंट रिमूव्हल. ठीक आहे. तर ह्या प्रोसेस तिथं येतात. हे आपण वन बाय वन काय करणार आहोत, बघणार आहोत. प्रायमरी ट्रीटमेंट removes materials that can be easily collected from the raw sewage. ठीक आहे. जे रॉ सिवेज आहे, जे सांडपाणी आहे, त्याच्यामधलं मटेरियल जे काय आपण इझिली कलेक्ट करू शकतो, जे काय मोठ्या आकाराचं मटेरियल आहे, म्हणजे फ्लोटिंग ऑब्जेक्ट असतील, तर ते वेगळं करण्याचं काम हे प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये केलं जातं. ठीक आहे. मग पाण्यामध्ये असणारे मोठे खडे असतील, बरोबर, पेबल्स असतील, किंवा काही वनस्पतीचे पार्ट असतील, बरोबर, लिव्ज असतील, ठीक आहे, फ्रुट्स असतील फ्लोटिंग, तर हे आपण इझिली काय करू शकतो, त्याच्यापासून वेगळं करू शकतो. तर हे वेगळं पहिल्या स्टेजमध्ये केलं जातं, त्याला आपण प्रायमरी ट्रीटमेंट असं म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा स्क्रीनिंग केलं जातं, स्क्रीनमधून ते पास केलं जातं. त्यानंतर ग्रीट चेंबर आहे आणि सेडिमेंटेशन टँक आहे. तर हे प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये येतं. तर याच्यामध्ये पहिल्यांदा सस्पेंडेड डेब्रिज जे आहे ते बार स्क्रीनिंगद्वारे काय केलं जातं, रिमूव्ह केलं जातं. तर इफ्युलंट सीवेज वॉटर इट इज पास थ्रू अ बार स्क्रीन टू रिमूव्ह ऑल टाइप ऑफ लार्ज ऑब्जेक्ट लाईक कॅन्स, स्टिक्स, प्लास्टिक पॅकेट्स एक्सेट्रा विच आर कॅरीड इन द सीवेज स्ट्रीम. सीवेज स्ट्रीममध्ये असणारे जे मोठ्या आकाराचे ऑब्जेक्ट आहेत, कॅन्स, स्टिक्स, प्लास्टिक पॅकेट, हे सर्व त्याच्यामधून काय केले जातात, सेपरेट केले जातात. तर त्यासाठी जे सीवेज वॉटर आहे, इन्फ्लुएंट सीवेज वॉटर इट इज पास थ्रू अ बार स्क्रीन, त्याला आपण स्क्रीनिंग असं म्हणतोय. सेकंड स्टेज आहे ग्रीट रिमूव्हल इन सँड अँड ग्रीट चॅनल. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय केलं जातं, ते ग्रीट आहे ते रिमूव्ह केलं जातं. ठीक आहे. तर याच्यामध्ये वेलॉसिटी ऑफ इनकमिंग सीवेज इज ऍडजस्टेड टू अलाउ द सेटलमेंट ऑफ सँड, ग्रीट अँड स्टोन्स अँड ब्रोकन ग्लास. थर्ड स्टेज आहे स्लज रिमूव्हल बाय प्रायमरी क्लॅरिफिकेशन इन सेडिमेंटेशन टँक. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा द इफ्युलंट इज केप्ट अनडिस्टर्ब इन प्रायमरी सेडिमेंटेशन टँक. आता काय होतं, ते जर इफ्युलंट अनडिस्टर्ब आपण टँकमध्ये ठेवलं तर त्याच्यामधले जे हेवी पार्टिकल्स आहेत ते काय होतात, शटल डाऊन होतात. ठीक आहे. जे फ्लोटिंग मटेरियल आहेत ते आपण रिमूव्ह करू शकतो. ठीक आहे. आणि याच्यानंतर ते काय केलं जातं, सेकंडरी ट्रीटमेंटसाठी पास केलं जातं. सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये सेकंडरी ट्रीटमेंट रिमूव्ह डिझॉल्व्ड अँड सस्पेंडेड बायोलॉजिकल मॅटर. त्याच्यामधलं डिझॉल्व्ड आणि सस्पेंडेड बायोलॉजिकल मॅटर रिमूव्ह केलं जातं सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये. ठीक आहे. तर याच्यामध्ये एरिएशन आहे आणि सेकंडरी क्लॅरिफिकेशन आहे. ठीक आहे. The secondary treatment is typically performed by a membrane bioreactor with waterborne microorganisms in a managed habitat. तर याच्यामधले जे डिझॉल्व्ह ऑर्गॅनिक मॅटर आहे तर ते काय केलं जातं, हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते त्याचं डिकम्पोजिशन करतात. These biological films of bacteria, protozoa and fungi form on the membrane, eat or reduce the harmful organic content from wastewater. So it includes the aeration and secondary clarification. याच्यानंतर येतं tertiary treatment. The purpose of tertiary treatment is to raise the effluent quality before it is discharged to water bodies. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय केलं जातं, फिल्ट्रेशन केलं जातं. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सँड फिल्टर, ग्रॅव्हिटी सँड फिल्टर वापरले जातात, बरोबर.
त्याच्यामधून प्रेशरनं ते इफ्युलंट काय केलं जातं, पास केलं जातं. ठीक आहे. मग त्याच्यामुळे काय होतं, जे रेसिड्युअल सस्पेंडेड इम्प्युरिटी आहेत, रेसिड्युअल सस्पेंडेड मॅटर आहे, ते सेपरेट केलं जातं. ठीक आहे. त्यानंतर ऍक्टिव्हेटेड कार्बन आहे, त्याच्यामधून ते पास केलं जातं. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामधले जे रेसिड्युअल टॉक्झिन्स आहेत ते रिमूव्ह केले जातात. त्याच्यानंतर स्लज रिमूव्हल बाय सेकंडरी क्लॅरिफिकेशन इन सेडिमेंटेशन टँक. तर याच्यामध्ये जो लिक्विड स्लज आहे, जो लिक्विड गाळ तयार झालेला आहे, तो काय केला जातो, परत सेडिमेंटेशन टँक मध्ये टाकला जातो. बरोबर. आणि तो स्लज काय केला जातो, रिमूव्ह केला जातो. थर्ड स्टेज आहे क्लोरिनेशन. याच्यामधले जे पॅथोजेन्स आहेत, डिसीज कॉलिंग बॅक्टेरिया आहेत, ते डिस्ट्रॉय करण्यासाठी त्याचं क्लोरिनेशन केलं जातं. ठीक आहे. तर क्लोरिनेशनमुळे काय होतं, इट ऑल्सो ऑक्सिडाइजेस आयर्न, मॅग्नीज अँड हायड्रोजन सल्फाइड सो दॅट दे कॅन बी फिल्टर्ड आउट. त्या इफ्युलंट मधलं आयर्न, मॅग्नीज आणि हायड्रोजन सल्फाइड हे रिमूव्ह केलं जातं. ठीक आहे. आणि त्याच्यामधले जे डिसीज कॉजिंग बॅक्टेरिया आहेत, पॅरासाइट आहेत, ते काय केले जातात, डिस्ट्रॉय केले जातात. त्यानंतरची स्टेज आहे रिमूव्हल ऑफ प्लांट न्यूट्रिएंट्स. बरोबर. फॉस्फेट आणि नायट्रेट जे पाण्यामध्ये आहेत, त्याच्यामुळे काय होतं, अल्गेची ग्रोथ जास्त प्रमाणामध्ये होते. ते केमिकल प्रेसिपिटेशनद्वारे रिमूव्ह केले जातात. तर त्यासाठी नायट्रिफिकेशन, डिनायट्रिफिकेशन मेथड वापरली जाते. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे सीपीसीबी नॉर्म्स ऑफ सीवेज डिस्चार्ज. तर सीपीसीबी म्हणजे सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड, ही जी ऑर्गनायझेशन आहे, यांनी सीवेज वॉटरसाठी काही स्टँडर्ड ठरवून दिलेले आहे, त्याला आपण सीपीसीबी नॉर्म्स असं म्हणतो. ठीक आहे. तर हे जे स्टँडर्ड आहेत, they are in accordance with provision of section 17(1)(g) of Water Prevention and Control of Pollution Act, which was implemented in 1974. तर हे नॉर्म्स दिलेले आहेत बघा. पहिला आहे पीएच. त्याचा जो पीएच आहे हा 5.5 आणि 9 याच्यामध्ये असायला पाहिजे फॉर इनलँड सरफेस वॉटर. पब्लिक सिवरसाठी सेम आहे 5.5 to 9. लँड इरिगेशनसाठी पण सेम आहे 5.5 to 9. याच्यानंतर आहे बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड, बीओडी. ठीक आहे. हे आपलं डिझॉल्व ऑक्सिजनचं पर्सेंटेज दाखवतोय. इनलँड सरफेससाठी 30, पब्लिक सिवरसाठी 350, लँड इरिगेशन 100. याच्यानंतर आहे सीओडी. फॉर इनलँड सरफेस वॉटर इट इज 250. नेक्स्ट एसएस सोल्युबल सॉल्ट्स. इनलँड सरफेस वॉटरसाठी 100, पब्लिक सिवर 600, लँड इरिगेशन 200. नेक्स्ट इज अमोनिकल नायट्रोजन. फॉर इनलँड सरफेस वॉटर is 50 mg per liter, for public sewer 50 mg per liter. Next, total nitrogen 100 mg per liter for inland surface water. Next, oil and grease. पाण्यामध्ये असणार ऑइल आणि ग्रीस mg per liter मध्ये आहे. इनलँड सरफेस वॉटर साठी 10 mg per liter, पब्लिक सिवर 20, लँड इरिगेशन 10. ठीक आहे. आणि लास्ट आहे बायो ॲसिड टेस्ट. इनलँड सरफेस वॉटर 90% सर्वायवल ऑफ फिश आफ्टर 96 hours इन 100% इफ्युलंट. बरोबर. पब्लिक सिवर आणि लँड इरिगेशन साठी पण काय आहे, सेम आहे. सो दीज आर सम ऑफ द स्टँडर्ड्स which are issued by Central Pollution Control Board in accordance with provision of section
17(1)(g) of Water Pollution Water Prevention and Control of Pollution Act. ठीक आहे. तर आजच्या सेशनचं आपलं कन्क्लुजन आहे, आपण aquatic biodiversity जे आहे, it is a rich and wonderful variety of plants and animals and also essential to maintain environmental balance. हे आपण इकोसिस्टीम मध्ये बायोडायव्हर्सिटी मध्ये बघितलेलं आहे. They have the equal right of living. Hence, wastewater must be treated before releasing into water bodies. ठीक आहे. आणि ते कसं त्याची ट्रीटमेंट केली जाते ते आपण आजच्या सेशन मध्ये बघितलं. ठीक आहे. पहिला आहे स्क्रीनिंग स्टेज, त्यानंतर प्रायमरी ट्रीटमेंट, सेकंडरी ट्रीटमेंट, त्यानंतर टर्शरी किंवा फायनल ट्रीटमेंट, त्यानंतर फिल्टर करून ते वॉटर बॉडीमध्ये सोडलं जातं. ठीक आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण 4 पॉईंट बघितले. वेस्ट वॉटर जनरेशन, त्याचे सोर्सेस, इम्पॅक्ट ऑफ वेस्ट वॉटर ऑन एन्व्हायरमेंट ॲज वेल एज ऑन ह्युमन हेल्थ. त्यानंतर आपण बघितलं सिवेज ट्रीटमेंट प्रोसेस आणि लास्ट बघितलं CPCB नॉर्म्स ऑफ सिवेज डिस्चार्ज. ठीक आहे. So these are some of the references which you can use for further information.